नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती उपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. अर्ध्या तासात होणारी डिनर व्हेज थाळी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर चला यूट्यूब फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया. गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही मंद केली आणि त्यावरती कढई तापत ठेवली. कढई तापते तोपर्यंत 2 उभे कांदे चिरून घेतले. नंतर हिरवा टोमॅटो घेतले कच्चे 2, ते सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि नंतर हे सुद्धा उभे चिरून घेतले. अशा पद्धतीने कांदा टोमॅटो चिरून घेतला उभा. तोपर्यंत छान अशी कढई तापली. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून यामध्ये फोडणीला जिरं मोहरी घालून फोडणीला मिरचीचा ठेचा घातला, हिरव्या मिरचीचा. हा अर्धा सेकंदभर या तेलामध्ये परतून घेऊन नंतर यामध्ये उभा चिरलेले जे 2 कांदे आहेत ते 2 कांदे फोडणीला घातले. हे 2 सेकंदभर चांगले या तेलामध्ये परतून घेतले. नंतर यामध्ये 1/4 हळद घालून एक अर्धा सेकंदभर हा कांदा पुन्हा या तेलामध्ये परतून घेऊन नंतर उभा चिरलेला हिरवा कच्चा टोमॅटो यामध्ये फोडणीला घालून थोडा वेळ परतून घेतला. 1-2 सेकंदभर परतून घेऊन मग यामध्ये चवीसाठी मीठ घालून पुन्हा एक अर्धा सेकंद ही चटणी परतून घेऊन यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं ही मंद गॅसवरती शिजण्यास ठेवली. हिरव्या टोमॅटोची चटणी करताना एक लक्षात घ्यायचं की कांदा परतताना जास्त ब्राऊन पण होऊन द्यायचा नाही आणि जास्त करपून पण द्यायचा नाही. अगदी मीडियम पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणेच कांदा परतून घ्यायचा. हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी होती तोपर्यंत दुसरीकडे गॅस सुरू करून गॅसवरती पातेलं तापत ठेवलं. पातेलं तापल्यावरती गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून पातेल्यामध्ये तेल घातलं 3 चमचे. नंतर त्यामध्ये फोडणीला जिरं मोहरी कढीपत्ता घातली. जिरं मोहरी कढीपत्ता तडतडल्यानंतर काळा मसाला यामध्ये फोडणीला घातला तेलात आणि अर्धा सेकंद या तेलामध्ये तो परतून घेतला. नंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून पुन्हा हा मसाला या तेलामध्ये परतला. हा मसाला तेलामध्ये परतताच यामध्ये आपल्या तृप्ती उपशास्त्र किचनचे काही मसाले घातले. लाल मिरची पावडर, जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला, तसेच हळद घातली आणि शाही गरम काळा मसाला घातला आणि पुन्हा हा मसाला या तेलामध्ये परतून घेतला. हा तेलामध्ये परतता करपू नये म्हणून थोडं पाणी घालून ही मसाला ग्रेव्ही छान अशी या तेलामध्ये परतून घेतली. आता 1 ते 2 मिनटं ही तेलामध्ये चांगली परतल्यानंतर यामध्ये फोडणीला मूळ आलेली मटकी घातली आणि ही मूळ आलेली मटकी या ग्रेव्हीमध्ये परतून घेतली एक अर्धा सेकंदभर. नंतर यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं. चवीसाठी मीठ घालून ही मटकीची रस्साभाजी चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घेतली. ही मटकीची रस्साभाजी करताना थोडासा असा ताव येऊन दिला या मटकी रस्स्यावरती अशा पद्धतीने. मग नंतर याच्यावरती झाकण ठेवून ही मटकीची रस्साभाजी शिजण्यासाठी ठेवली. तो आता दुसऱ्या गॅसवरती शिजत असलेली कच्च्या हिरव्या टोमॅटोच्या चटणीवरचं झाकण काढून यामध्ये 1.5 चमचा रॉयल कूड घालून ही कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी एक अर्धा सेकंदभर उलटण्याच्या साहाय्याने ही हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी परतून घेतली अर्धा सेकंदभर. नंतर यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून घेतला. अशा पद्धतीने ही कच्च्या हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झाली. आता दुसरीकडे रस्सा भाजी जी होती मटकीची त्याच्यावरचं सुद्धा झाकण काढलं. ही सुद्धा रस्सा भाजी छान झालेली आहे. यामध्ये हिरवीगार कोथिंबीर चांगली निवडून धुवून चिरून घातली. पळीच्या साहाय्याने एकजीव केली. हा मटकी रस्साची सुद्धा गॅस बंद केला. अशा पद्धतीने मटकीची सुद्धा रस्सा भाजी तयार झाली. ही मटकीची रस्सा भाजी जास्त पातळही नाही केली आणि जास्त घट्टही नाही, मीडियम पद्धतीने केली. आता पहा, पुन्हा गॅस सुरू केला. गॅसवरती कुकर तापत ठेवला. कुकर तापल्यावर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून यामध्ये 2 चमचे तेल घालून फोडणीसाठी यामध्ये जिरं घातलं. तसेच मिरचीचा ठेचा घातला. पुन्हा कढीपत्ता घातला आणि हा पुलाव आणि मसाले भाताचा खास असा मसाला आहे तो या तेलामध्ये घालून थोडासा परतून घेतला. नंतर यामध्ये उभी चिरलेली ही तोंडली यामध्ये घातली. एक अर्धा सेकंदभर या तेलामध्ये परतून घेतली. नंतर 1/4 चमचा हळद यामध्ये घालून नंतर शाही बिर्याणी गरम काळा मसाला 1/4 चमचा यामध्ये घातला. हिरवीगार अशी धुवून निवडून चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून पुन्हा ही तोंडली या तेलामध्ये परतून घेतली अर्धा सेकंदभर. आता यामध्ये निवडून धुवून घेतलेला हा तांदूळ यामध्ये घातला
आता तांदूळ आणि तोंडली एकत्रित तेलामध्ये चांगले अर्धा सेकंदभर परतून घेऊन यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं. चवीसाठी मीठ घालून पळीच्या साहाय्याने हा तोंडली मसाले भात एकजीव करून घेतला आणि कुकरचं झाकण लावलं आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती या कुकरच्या 2 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिल्या. आता कुकरच्या शिट्ट्या 2 होतात तोपर्यंत एकीकडे चपाती करायला घेतली, म्हणजे पोळ्या करायला घेतल्या. टिंबत ठेवलेलं गव्हाचं पीठ तेल लावून थोडंसं मळून घेतलं. मग त्याच्यातले उंडे काढून घेतले. मग ते पुरीसारखे प्रथमतः लाटले. मग याच्यावरती थोडं तेल लावलं, नंतर पिठी लावली गव्हाची आणि असं त्रिकोणी घडी करून ही चपाती लाटून घेतली. ह्याला पुडाची पोळीसुद्धा म्हणतात आणि घडीची पोळीसुद्धा म्हणतात. गॅसवरती तवा तापत ठेवला. तवा तापल्यावरती गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून तव्याला तेल लावलं आणि ही पुडाची पोळी म्हणजेच घडीची पोळी शेकण्यासाठी तव्यावरती घातली. थोडा वेळ एक अर्धा सेकंद त्याच्याही कमी अशी ही तव्यावरती ठेवली आणि ही पोळी पलटली तर दुसऱ्या साईडनी सुद्धा ही पोळी चांगली अशी भाजून घेतली. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी चांगल्या अशा पुडाच्या पोळ्या भाजून घेतल्यात. याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा पुडाच्या पोळ्या ह्या तयार करून घेतल्या, म्हणजेच घडीच्या चपात्या ह्या तयार करून घेतल्यात. 2 शिट्ट्या झाल्यावरती या तोंडली भाताचा कुकर बंद केलेला आहे. थंड झाल्यावरती पहा हा कुकर मी ओपन केला. छान असा तोंडलीचा भात झालेला आहे. वरतून कोथिंबीर पेरली आणि हा तोंडली भात आहे ना चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून पुन्हा या कुकरचं झाकण लावलं, जेणेकरून छान असा हा तोंडली भात होईल. आता इथे आहे ना ही हिरव्या टॅमॅटोची जी चटणी आहे, ही हिरव्या टॅमॅटोची चटणी सर्व करत आहोत आपण. ही आहे मटकीची रस्सा भाजी. पहा मटकीची रस्सा भाजी ही जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मिडियम पद्धतीने अशी मटकीची रस्सा भाजी झाली आहे. तर यूट्यूब फॅमिली, तर पहा अशा पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्र किचनमधील ही डिनर प्लेट तयार झालेली आहे. या डिनर प्लेटमध्ये हिरव्या कच्च्या टॅमॅटोची चटणी आहे, तसेच तोंडली मसाले भात आहे. परत तसे इथे रानभाजी चिघळी म्हणजेच गोळ आणि बटाट्याच्या सालीची चटणी दिलेली आहे. मटकीची भाजी आहे, रस्सा भाजी, तसेच पुडाच्या म्हणजेच घडीच्या पोळ्या आहे. आणि गोडामध्ये आपल्या तृप्ती सुपशास्त्र किचनचा शुद्ध साजूक तुपातील हा शेंगदाणा ड्रायफ्रूट लाडू आहे. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सुपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन व्हेज थाळीसोबत नवीन पदार्थांसोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा.